यार एक स्कॅम झाला माझ्यासोबत. मधून मला बघतो सचिन मकवाना और आपका नरेंद्र मकवाना. आता इकडचं सगळं गुजरातमधलं आपलं निपटलेलं आहे आणि मुंबईला रिटर्न येण्याची तयारी चालू झालेली आहे. तर आता मी मुंबईला रिटर्न निघतो आहे. हा आपला हॉटेल रिव्ह्यू जिथे मी स्टे केलेला. चेकआउट वगैरे सकाळीच झालेला, पण तिकडून सोमनाथ मंदिरात गेलो आणि सोमनाथ मंदिरातून इकडे आलो आणि इथे बॅग्स ठेवलेल्या, फक्त बॅग घेतली आणि आता निघत आहे रिटर्न वे टू बॉम्बे. तर आता मुंबईसाठी जी रिटर्न जर्नी आहे ती कंटिन्युअसली आय डोंट थिंक सो होईल, कारण ऑलरेडी येताना खूप आलो आहे आणि आज दिवस पण पूर्ण असंच गेला आहे इकडे तिकडे फिरण्यामध्ये, म्हणजे मंदिरात दर्शन वगैरे घ्यायला. तर वाटत नाही पॉसिबल होईल. तर आता सध्या जाताना जेवढं काय होईल तेवढं मी कवर अप करतो आणि त्यानंतर स्टे करेन आज नाईटला आणि उद्या सकाळी मुंबईसाठी पुन्हा रिटर्न निघेन. तर मग मित्रांनो आता निघालो. रिटर्न जर्नीची रायडिंग स्टार्ट झाली. खूप मजा आली. सिंगल जर्नी जी केली ना त्याच्यामध्ये खूप मजा आली. आणि टेम्पल जे सोमनाथ दर्शन आहे ते पण दर्शन पण छान झालं, एकदम मस्त झालं. मंदिर खूप छान आहे. तुम्ही नक्कीच या कधी ना कधी त्याच्या दर्शनाला. सो फ्रेंड्स, अभी हम लोग गोंडल पहुँचे हैं एंड अभी यहाँ से मुंबई जाना तो पॉसिबल नहीं है क्योंकि बहुत लॉन्ग राइड है. तो अभी जा रहा था, मैं रुका तो दो दोस्त मिले, तो वो मुझे सजेस्ट कर रहे हैं कि यहाँ पे जो रूम है वो रूम जो मुझे सजेस्ट कर रहे हैं, अच्छा खासा रूम सजेस्ट कर रहे हैं. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. तो देखता हूँ, अभी यहीं पे रहने की सोच लेता हूँ और यहाँ पे रह के कल जो आगे का राइड स्टार्ट करेंगे कल मॉर्निंग को. आपका नाम? सचिन मकवान. ओके, सचिन मकवाना. और आपका? नरेंद्र मकवाना. बहुत अच्छे. अच्छा हुआ वही आके रुक गए मेरे पास. एक्चुअली मैं इधर रुका था, सर्च कर रहा था रूम के लिए. वो आके रुके और वो मुझे बोले कि मैं तुमको कुछ ना कुछ तो जुगाड़ करके देता हूँ. एक्चुअली वो फ़ैन है राइडर्स लोगों के, तो इसके लिए वो आके रुके. और थैंक यू. पूरे गुजरात में मैंने देखा अभी तक अच्छे लोग मिले मुझे. ओके, तो जतिन भाई के साथ हमें और 2-3 फ्रेंड मिल गए. उनका नाम, तुम्हारा नाम दोस्त? विश्वास. सीएम बोले तो? अरे कहना क्या चाहते हो? श्याम. ओके, श्याम. और तुम्हारा? ओम. श्याम, विकी एंड ओम, ये तीनों जने. हाय बोलो सबको. हाय. चलो फिर मिलते हैं बाद में. तो दोस्तों अभी हो गया. जतिन भाई, नरेंद्र भाई ने होटल भी देख लिया मेरे लिए यार. होटल बुक करके दे दिया, मुझे लोकेशन भी बता दिया है, अच्छा सा होटल दे दिया है. तो अभी जतिन भाई को भी जाना है, नरेंद्र भाई को भी जाना है और मुझे भी जाना है. तो अभी हम लोग यहाँ से निकलते हैं. चलो तो फिर बाय बाय बोलते हैं नरेंद्र भाई को. चलो बाय नरेंद्र भाई. जतिन भाई चलो बाय. बहुत अच्छा लगा आप लोग को मिलकर. शुभ प्रभात. सकाळचे वाजले दादा 8:30. 8:33. रात्री झोप वगैरे मस्त झाली. जो थकवा होता थोडाफार तो पूर्णपणे निघून गेला. आता फ्रेश वगैरे झालो. आता नाश्ता करतो काहीतरी आणि निघूया तिथून आपण, म्हणजे आपली रिटर्न जर्नी स्टार्ट करू. लवकर मुंबईला पण पोचायचं आहे. आता इथून 14 आवर्स दाखवतं मॅपमध्ये, म्हणजे जर 9 वाजता निघतो आहे तर 12 तास. 9 ते 9, 10, 11 आणि आपण 1-2 तास एक्स्ट्रा ॲड करू. 12-1, सो 12 ते 1 वाजेपर्यंत एक्सपेक्टेड आहे मुंबईमध्ये पोचणं. राजकोट की तरफ कौन सा रोड जाएगा? राजकोट मुंबई जाना है मुझे. ये रोड पे चलो, ये सीधा हाईवे है ना. चलो शुक्रिया.
मिरर मधून मला बघतोय. तो मिरर मधून बघत होता मला मगापासून, म्हणून मी काय पाठी घेतली गाडी. क्या हो? हाँ 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 ज़रूर ज़रूर जाते वक्त ले लूँगा सब. ठीक आहे, तर आता इथून निघूया आणि डायरेक्ट आता जायचं लवकरच. आता संध्याकाळी जर जमलंच तर थांबेन, नाहीतर काहीतरी चटरपटर खाऊन विचार करतो जायचं. लवकर पोचायचं आहे कारण वाजलेत आता 3:30, 3:30. तर चला, चलो बाय, मिलते बाद में. अच्छा लगा, खाना अच्छा था. चलो बाय बाय बाय. चलो बाय बाय दोस्त. चलो. अभी मैं भरूच पहुंचा हूँ, भरूच ढाल के यहाँ पे. तो यहाँ पे दोस्त लोग मिले बहुत. रुको जरा, सबर करो, बोला धक्का बुक्की नहीं करने. जाते जाते मैं रुका था यहाँ पे, थोड़ा सा मोबाइल का स्टोरेज फुल हो गया था, तो मोबाइल का स्टोरेज क्लियर कर रहा था. तो सब जन मिले, उन्होंने मुझे बहुत अच्छे से पूछा चाय चाहिए, पानी चाहिए, कुछ ठंडा वंडा. तो बहुत अच्छा लगा आप सबको मिलके. थैंक यू सो मच गाइस. एंड हाय करो अपने व्यूवर्स को, से हाय. मिलते बाद में. चलो बाय. हाय. व्यवस्थितरित्या मुंबईला पोचलो, मुंबईला पनवेलला पोचलो घरी. आता बिल्डिंग खाली उभं आहे, जाता वरती. परफेक्ट आलो. वाजले आता 1:45 वाजलेत, 1:45. आणि खूप थकलो आहे, झोपतो आता. पण ना यार, एक स्कॅम झाला माझ्यासोबत. तर येताना रायडिंगमध्ये आयफोनचा जो स्टोरेज आहे तो फुल झाला. आणि त्याच्यामुळे झालं असं की मी व्हिडिओ रेकॉर्डिंगवर टाकलेला आणि अर्धा ते पाऊण तास जवळपास बडबडत होतो एकटा. मला पण माहीत नाही की व्हिडिओ रेकॉर्ड होत नाही आहे. अर्धा ते पाऊण तास बडबडत होतो आणि व्हिडिओ रेकॉर्डच नाही झाला माझा, अजिबात म्हणजे अजिबात. ते झालं. त्याच्यानंतर पुढे येऊन मला समजलं की व्हिडिओ रेकॉर्ड होत नाही. मग पुढे थोडा वेळ थांबलो, पेनड्राईव्ह लावला. पेनड्राईव्हमध्ये डेटा ट्रान्सफर करायला गेलो तर पेनड्राईव्ह अटॅच होत नाही आहे. पेनड्राईव्ह माझा कनेक्टच नाही झाला आयफोनला, शेवटपर्यंत कनेक्ट नाही झाला. ते झालं. त्याच्यानंतर म्हणलं की दुसऱ्या मोबाईलमध्ये करू, OnePlusमध्ये. पण साला लकी खराब आहे, OnePlusला माझा माईक कनेक्ट होत नव्हता. जवळपास तासभर गेला ह्या सगळ्या मगजमारीमध्ये, नाहीतर 1 तास आधी पोचलो असतो मी. आता 1:42 झालेत आणि त्यामुळे मग मूड ऑफ झाला. मग म्हणलं आता नाही करायची रेकॉर्डिंग, डायरेक्ट जाऊ फायनली घरी, शेवटची रेकॉर्डिंग एक करू. आता थकलो आहे खूप. आता थोडं फ्रेश वगैरे होतो आणि झोपून घेतो. चालेल, तर चला मग भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. हॅव अ गुड नाईट. हॅव अ सेफ राईड.